फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सध्या आपण पाहतो काळाराम मंदिरामध्ये आहेत। काळाराम मंदिर परिसरामध्ये विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंचवटी परिसरात आणि काळाराम मंदिरामध्ये फडणवीसांनी आणि शिंदेंनी इथे दर्शन घेतलेलं आहे। आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन यासाठी नाशिकचा दौरा आहे। नाशिकमधील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या काळाराम मंदिरामध्ये आता सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। काळाराम मंदिरामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलेलं आहे। तर काळाराम मंदिरामध्ये इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पूजा देखील केलेली आहे। या परिसरामध्ये म्हणजे पंचवटी परिसरामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। आज नाशिकमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि आज आता मुख्यमंत्र्यांची सभा देखील होणार आहे, तिथे ते संबोधित करतील। फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि कुंभमेळ्यासाठी म्हणून आतापासून तयारी केली जाते, त्यासाठी विविध विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जातंय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं 44 कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं। दहशतवादी उमर दिल्लीत प्रवेश करतानाचं सीसीटीव्ही समोर आलंय। उमर I-20 कारमधून बदरपूर बॉर्डर टोल नाक्यावरून प्रवेश करतानाचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। 10 नोव्हेंबरचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। दहशतवादी उमर दिल्लीत प्रवेश करतानाचं हे नवीन सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। I-20 कारमधून तो ज्यावेळी दिल्लीत प्रवेश करत होता त्यावेळचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे।